राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी ते केंद्रीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदी यांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे। महाप्रलयामुळे मराठवाड्यासह राज्यामध्ये झालेल्या नुकसानाची माहिती फडणवीस केंद्र सरकारच्या नेत्यांना देणार आहेत। राज्यासाठी अधिकाधिक निधी मिळावा यासाठी ते प्रयत्न करतील। दरम्यान काल मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे। संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निधीतून भरीव मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान आता फडणवीसांच्या दिल्ली वारीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। ओम, अमित शहांना भेटून निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। त्या संदर्भातलं परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे। मात्र आता मुख्यमंत्री दिल्ली दरबारी जाणार आहे। या दिल्ली दौऱ्याचं नेमकं प्रयोजन काय? प्राची, महत्त्वाचे काही 2-3 मुद्दे त्याची खरं तर उकल होणं खूप आवश्यक आहे। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यात अस्मानी संकट जे कोसळले त्यामुळे शेतकऱ्यांची जी सध्या शेतात उभी असलेली पिकं होती ती समूळ नष्ट झालेली आहेत। नव्यानं हा सगळा संसार उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरीव निधीची आवश्यकता आहे। या अनुषंगानं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी खरं तर अमित शहांना मुंबई दौऱ्यात काल अमित शहा होते त्यावेळी त्यांना भेटून निवेदन दिलं। आज मुख्यमंत्री एकटे हे दिल्लीमध्ये असतील। खरं तर आपल्याला जी अपडेटेड माहिती मिळाली त्यानुसार ते काल रात्रीच दिल्लीला रवाना झाले आणि त्यानंतर आज दिल्लीतल्या काही महत्त्वाच्या नेत्यांच्या ते गाठीभेटी घेतील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सातत्यानं विरोधी पक्ष असेल किंवा सरकारमधील काही घटक असतील त्यांच्याकडनं शेतकऱ्यांच्या संदर्भात केंद्राकडनं काही मदत मागवली जावी, केंद्राकडनं काही मदत मिळावी या अनुषंगानं मागण्या होत आहेत। त्याचा देखील पाठपुरावा मुख्यमंत्री आजच्या दौऱ्यामध्ये करतील। त्या सगळ्या मागणीचा उल्लेख काल अमित शहांना जे पत्र देण्यात आलं होतं त्यामध्ये सुद्धा करण्यात आला होता। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजची जी सध्याची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली त्यानुसार एक्सेप्शनल केस म्हणून जे एनडीआरएफचे निकष आहेत किंवा एसडीआरएफचे निकष आहेत त्या सगळ्या निकषांना बदलून किंवा या निकषांना शिथिल करण्यात यावं आणि त्या निकषांच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीचं मोठं नुकसान झालंय त्या दृष्टिकोनातून एकरी हेक्टरी 50,000 किंवा हेक्टरी 30,000 ही जी सातत्यानं मदत मागितली जाते या अनुषंगानं काही महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय का याची चाचपणी सुद्धा केंद्र सरकारसोबत चर्चा केल्यानंतर केली जाऊ शकते। या दरम्यान या सगळ्या निर्णयांबद्दल काही चर्चा होते का आणि मुख्यत्वे महाराष्ट्राच्या पदरी नेमकं काय पडते हे देखील पाहावं लागणार आहे। एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खऱ्या अर्थानं काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निवेदन दिल्यानंतर आजच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये इतरही काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, राजकीय भेटीगाठी आहेत का हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण सातत्यानं केंद्रीय राजकारणामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत, अनेक चर्चा देखील यामध्ये केल्या जात आहेत। या अनुषंगानं महाराष्ट्रातला ओला दुष्काळाची परिस्थिती आणि केंद्रातलं राजकारण या सगळ्याच दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा हा दिल्ली दौरा खूप महत्त्वाचा मानला जातोय। या दौऱ्यातून महाराष्ट्राच्या हाती नेमकं काय लागतंय हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे। कारण त्यातूनच महाराष्ट्रातला जो बळीराजा आहे, अन्नदाता आहे, तो कशा पद्धतीने उभारी घेऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये दडले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातून नेमकं काय फलित साध्य होतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। प्राची, अगदी त्यामुळे सर्वांचंच लक्ष या पूर्ण दौऱ्याकडे आहे। त्यामुळे महाराष्ट्राला काय मदत दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी।